पूर्ण लाइटिंग आहे भाई पूर्ण. पण जोडी 100ला जोडी देतो का तो आपल्याला. आता इकडे जर विचारला तर हा महागच आहे. ह्याच प्रकारे इकडे या लोकांनी हे लावलेले आहेत. हे 550, 500, 1000 असे बोलतील, पण आपल्याला इकडे येऊन कमीच करायचेच नाही. क्या प्राइस आहे इसका? 850. इलेक्ट्रॉनिक्सच्या इकडे आलात ना की तुम्हाला बघा इकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे असे भेटून जाईल. आता त्याने लावले ना कारण की गाडी आलेली म्हणून. पण जर तुम्ही उद्या परवा तेरवा कधी येत असाल ना तर सागर इलेक्ट्रॉनिक्सच्या इथे या आणि इकडे तुम्हाला अशी लढी पूर्ण भेटून जातील. भाई 150 का दो है। कितना? 150 का दो चाहिए तो कम हो 150 जाएगा। का 2. 150चे 2 बोलतोय, कमी होतील. और लाइटिंग वालेच आहे कारण की लाइटिंग वाल्यांची इकडे दुकान आहेत म्हणून. आणि रोडवरती जे बसतात त्यांना खरंच आता अलाउड केलेलं नाहीत, तरी पण इथे लोक असे उभे राहून सगळं विकत आहेत बाई. मोस्टली लाइटिंगचंच दुकान आहे. मंडळी, पुन्हा तुमचं स्वागत आहे की एके ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला नवीन ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत मस्जिद बंदर क्रॉफर्ड मार्केटला. तर मग आता गणपती बाप्पाचे सजावटीचे सामान तुम्हाला हवे असतील तर ते आज आपण क्रॉफर्ड मार्केटला बघणार आहोत कसं काय आहे ते सगळं. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर ती एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. तर आपण इकडे बघणार आहोत की एक्झॅक्टली कोणकोणते शॉप कुठे कुठे आहेत, जेणेकरून जर तुम्ही इकडे प्लॅन करत असाल तर नक्की तुम्हाला ते शॉप्स भेटणार आहेत. तर बघूया की हा ब्लॉग किती इनक्रेडिबल होते. चला तर जे सोशल एन्झायटी काय असते हे आता लोक मला शिकवतात. आता मी असं इकडे इंट्रोडक्शन काढतोय आणि एक माणूस आहे ना बरोबर इकडे माझ्या समोर उभा आहे आणि मला असं बघतोय. म्हटलं भाई क्या कर रहे, मला करू दे माझं काम. भाई क्रेझी होता तो माणूस, क्रेझी होता. तर बघूया की इकडे कसं कोणते कोणते शॉप आपल्याला भेटतात आणि कसं कसं काय भेटतंय. प्राइस मी मोस्टली नाही काढणार आहे, पण बघूया जर मला प्राइस काढायला भेटलं तर प्राइस पण मी नक्कीच इकडे विचारेन त्यांना जाऊन. कारण की आता ऑलमोस्ट झालेत 7 वाजता, तर जास्त कोण मला इथे एंटरटेन करणार नाहीये. पण तरी पण आपण मध्ये मध्ये घुसून प्राइस वगैरे विचारू. चला तर मग सबस्क्राईब करा भाई. आणि भाई तर सोशल एन्झायटी माणसाला हॅट्स ऑफ आहे, असा येऊन माझ्या थोपड्याकडेच उभं आहे आणि मग नंतर झाल्यानंतर हसते. म्हटलं हो जा ना आता, बस झालं. की आपण पहिलं इथे ठिकाण बघतो. इथे भाई लाईट भेटत आहेत आणि इथे लाईट 150-200 पासून सुरुवात आहे भाई. क्रेझी. ओके, आणि आता आपण पुढे जाऊया. पुढे हा पूर्ण लाइटिंगचंच मार्केट आहे. इकडे तुम्हाला विविध प्रकारच्या लाइटिंग्स वगैरे भेटून जातील. इथे पुढे पण पूर्ण लाइटिंग्सच आहेत. हे पूर्ण नंबर वगैरे आहे. जर तुम्ही डेकोरेशन साठी बघत असाल ही भाजी 50 रुपये मीटर आहे बघा ही भाजी. आणि अशी वेगवेगळी प्राइस आहे इथे, वेगवेगळी प्राइस आहे. आणि समोर पण पूर्ण झुंबर वगैरे आहेत त्या साईडला. तुम्ही इकडे मस्जिद बंदरला येत असाल, बॅग वगैरे असेल तर भाई पहिला बॅग पुढे घ्या, कारण की इथे सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मागून खोलून आपली गोष्ट इकडे गायब पहिला होईल. ओके, आता इथे बघूया. इकडे पण पूर्ण लाइटिंग वगैरेचं मार्केट आहे. झुंबर वगैरे तिकडे दिसत असते तुम्हाला. तिकडे बघा झुंबर वगैरे आहेत. आणि आता आपण पुढे जाऊन बघूया. पुढे चालू आहे मँगलिक इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता की किती भारी अशा लाइटिंग्स वगैरे आहेत, पद्धतशीर एकदम असे बेस्ट वाले. जर तुम्ही येऊन इथे प्लॅन करत असाल ना तर आफ्टरनून मध्ये या, कारण की इथे चोरगाडी वगैरे खूप असतात. हे बघा ह्या लोकांकडे ना असे डेकोरेशनचं पूर्ण सामान वगैरे असतात. फुलं वगैरे, सिंगल फुलं जर हवे असेल तर यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता प्रॉपर बार्गेन करून. हे बघा तुम्हाला असे हे जर हवे असतील ना गणपतीसाठी डेकोरेशनचं तर बघा इकडे सिंगल मध्ये भेटतात. सिंगल मध्ये भाई, सिंगल मध्ये. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्याबरोबर बार्गेन करावं लागेल. प्रॉपर दुकान आहे इकडे. पूर्ण तुम्हाला लाइटिंग भेटून जातील, पूर्ण एकदम स्वस्त दरात आहे. इकडे सगळ्या लाइटिंग अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तर इकडे कोण बसले नाहीत कारण की इकडे ना सगळे लोक बसलेले असतात प्रॉपर सगळं घेऊन सगळे. पण ह्या वर्षी इकडे कोणच बसलेलं नाहीये भाई. अजून तुम्हाला दाखवतो फिरून.
फक्त जे दुकानवाले तर त्या लोकांनाच इकडे बसवलंय. हे बघा फक्त इकडे असं बसवलंय. त्यांना प्राइस विचारूया. कैसा दिया? 40 रुपया दर्जन 40 रुपये डझन. एक ही भाव है सबका की अलग अलग है? लेना है तो कम हो जाएगा. साईडला पण आहे 40 रुपये डझन ते बोलतात. बट जर घ्यायचं असेल तर ते लोक कमी करू शकतात. आणि इथे मोस्टली आता जास्त लोकांना बसायला दिलं नाहीये. पण तिकडे तो बसलेला आहे, पण इथे जास्त लोकांना कोणाला बसायला देत नाही. आणि जर तुम्हाला जास्त हवे असतील तर ते कमी सुद्धा करणार आहेत ते बोलले असतात. कारण की इकडे बसेस वगैरे येतात ना, म्हणून गर्दी वाढते ना, त्यामुळे इकडे कोणाला, कारण की इकडे पूर्ण लोक बसलेले असतात आणि इकडूनच आम्ही शॉपिंग करायचो. तर इकडे पूर्ण असतं ना, पूर्ण असे धंदे लागलेले असतात इथले, पूर्ण पूर्ण धंदे लागलेले असतात. बट म्युन्सिपाल्टीमुळे ना ह्या लोकांनी धंदे आता सध्यासाठी बंद केलेले आहे. आणि जे दुकानदार आहेत फक्त त्यांनीच चालू ठेवलं. कारण की बघा इकडे पण समोर आहे ना, त्यांचा माल वगैरे बघा, ते बघा समोर बघा, या लोकांचा माल वगैरे उचलून घेऊन जातात ना, म्हणून लोकांनी बंद वगैरे केले जातात. ना इकडे ह्या गाड्या लागल्यात ना, इकडे पूर्ण आहे ना, हे पूर्ण गणपतीचं डेकोरेशन वालेच बसतात. बट या मोमेंट आता कुठेच नाही बसलेत. बघूया की ह्या अपडेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवतो क्रॉफर्ड मार्केटच्या बाई. कारण की मोस्टली सकाळी आणि दुपारी इकडे अवेलेबल असतं. बट आता वाजलेत ऑलमोस्ट 7 झालेत, तर त्यामुळे मी इकडे मोस्टली आता सगळे उठलेत. तरी पण आपण आता बघूया तिकडे जाऊन की कसं काय होतंय. इथलं पूर्ण पूर्ण आहे ना, पूर्ण इकडे उभे असतात लोक. बट आता कोणच इकडे अवेलेबल नाही. पण इकडे लाइटिंग वगैरेचे प्रॉपर असे शॉप आहेत जे तुम्ही गणपतीसाठी दिवाळीसाठी घेऊ शकता. इकडे पूर्ण असे हे आहेत, झुंबर वगैरे आहेत. हे झुंबर वगैरे तुम्ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी घेऊ शकता. आणि फक्त 300 आणि 200 रुपयापासून सुरुवात आहे इकडे. आणि जसं तुम्ही घ्यायला जाल तशी इकडे प्राइस वाढत आहे. आणि लाइटिंग सुद्धा ह्या ज्या मीटरवरती तुम्हाला भेटतात, त्याच्या लाइटिंग वगैरे लावल्यात. आणि इकडे लाइटिंगच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मंडपात जर असं गणपती बाप्पाचं ओम वगैरे लावायचं असेल ना, ते सुद्धा तुम्हाला इकडे 300-350 पासून सुरुवात आहे. तर हे असं झालरवाले पण लाइटिंग्स वगैरे आलेले आहेत. हे तुम्हीही चेक आउट करू शकता. ते बंद चालू होतात. आणि ह्या शॉपमध्ये पण असं तुम्हाला बंद चालू मध्ये झालर वगैरे सगळे भेटून जातील. आणि इकडे पण आहे ते गणपतीचं आपलं आणि स्वामी समर्थांचं पण एक असं लाइटिंग मध्ये आहे, तुम्ही चेक आउट करू शकता इकडे. तुमच्याकडे असे पूर्ण सिंगल वाले असे आहेत 40 रुपये डझन वाले. हे तुम्ही कमी किमतीमध्ये पण घेऊ शकता. जर तुमच्याकडे बार्गेनिंग स्किल असेल तर तुम्ही इकडे काहीही घेऊ शकता बाई. समोरच लाइटिंग वाला माणूस पण आहे, वेल वाला उभा है. कैसे दिए? 250 का 12 है, 200 रुपया होएगा बस. एक दर्जन रहेगा ये लो. दिखाओ. 250 का 12 आहे. हे बघा 250 200 रुपया होएगा, 200 फाइनल. होतील लास्ट. पण तुम्ही अजून पण कमी करू शकता. अलग अलग पैटर्न मिल जाएगा. ये देखो, ये है, ये है. ओके. पूरा एक जैसा नहीं, इतना ही मशीन, कितना चाहिए था? इतना ही नहीं, नहीं, सब ओके. ये लो, ज्यादा चाहिए कम करके दे देगा. अभी गुड लक करने का बोलो. मतलब 250चे 200 केले, 200चे 250 केले, 180 केले. आणि ह्यांच्याकडे पण आहे बघा, हे सगळे फुलं अवेलेबल आहेत. प्रॉपर आहेत बाई. हे बघा. हे फुलं वगैरे यांच्याकडे अवेलेबल आहेत. ह्या माळा विचारू त्याला, ह्या माळा कसं दिलं हे? चौका 5 है दादा. हे बघा 100चे 5 आहे हे वाले. लास्ट कम करके कितना? लास्ट कम करके चौका 6 आएगा. 100चे 6 येतील. आणि याच्याकडे हे पण आहेत. तर लाइटिंग वाल्याच आहे, कारण की लाइटिंग वाल्यांची इकडे दुकान आहेत म्हणून. आणि रोडवरती जे बसतात त्यांना खरंच आता अलाउड केलेलं नाहीत. तरी पण इथे लोक असे उभे राहून सगळं विकत आहेत बाई. मोस्टली लाइटिंगचेच दुकान आहे. हा बिचारा इथं धंदा लावतोय. हे असे पण तुम्हाला भेटून जाईल. 200ची जोडी बोलतोय, बट 140 पर्यंत तुम्ही येऊ शकता बाई. 140 पर्यंत जास्त द्यायचे नाही. 140 जोडी बोलला ना, डेली वगैरे हिला 140 ला देतोय तो. तिला हाला विचारू कितीच आहे, कितने काय भाई? 150 का 2 आएगा. कितना? 150 का 2 चाहिए तो कम हो 150 जाएगा. का 2. 150चे 2 बोलतोय, कमी होतील. कलर में और ये वाला वो भी सेम 200 रुपये. इसका लास्ट प्राइस 120 आएगा. 120 का जोडी लास्ट. ओके. हे बघा बिचाऱ्यांना असं उठवायला लोक कसे येत आहेत.
म्हणजे हे लोक यांचं मेहनत करतायत तरी पण भाई यायचं. आणि तो लास्टला 100 रुपये जोडी मला देत होता. 100 रुपये अजूनही कमी केलं असते मी, पण मला घ्यायचं नाही कारण की आमच्याकडे ऑलरेडी ते आहे. 80 रुपये जोडी, 70 रुपये जोडी सुद्धा केली असते आपण. तर तुम्ही तुमच्याकडे जर बार्गेनिंग स्किल असेल ना भाई, तर तुम्ही इकडे जिंकू शकता भाई सगळं. हे बघा इकडे पूर्ण हे मला समई वगैरे हवे असेल तर काकांकडे प्रॉपर समई वगैरे पण आहेत भाई. फिरणारे समई पण आहेत. आणि भाई इथे पण खूप क्रेझी असे हे आहे. हे शॉप आहे ज्योतिर्लिंग इलेक्ट्रॉनिक्स भाई, आणि हे त्यांच्याकडे पूर्ण आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या इकडे आलात ना की तुम्हाला बघा इकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे असे भेटून जाईल. आता त्याने लावले ना कारण की गाडी आलेली म्हणून. पण जर तुम्ही उद्या परवा तेरवा कधी येत असाल ना तर सागर इलेक्ट्रॉनिक्सच्या इथे या आणि इकडे तुम्हाला अशी लढी पूर्ण भेटून जातील. लोकांनी सुरुवात केलेली आहे सगळं लावायची कारण की गाडी वगैरे गेलेले आहे. हे तो 150-250 बोलेल, बट आपण बार्गेन करायचं यांच्याकडून बार्गेन. इकडे ऑलरेडी ह्या लढी वगैरे लावलेल्या आहेत भाई. आणि असेच पूर्ण बाजार भरतो. असा तिथे पण भरलाय बाजार, तो पण दाखवतो तुम्हाला. आता ह्या लोकांनी सुरुवात केलेली आहे ह्या पूर्ण लढ्या वगैरे लावल्या. ह्याच प्रकारे इकडे ह्या लोकांनी हे लावलेले आहेत. हे 550, 500, 1000 असे बोलतील, पण आपल्याला इकडे येऊन कमीच करायचे भाई. क्या प्राइस का? 850. मग 850 बोललाय तो, बट इकडे येऊन भाई तुम्हाला कमी करायचे आहे. 850चं नाही येते, 400, 300 बिंदा जी काय तोंडात प्राइस दे ना ती बोलायची. हा फक्त अशी प्राइस बोलू नका ज्याच्यामध्ये तो आपल्याला पळवेन इकडून. प्रॉपर अशी प्राइस बोला. पण हे घेण्याच्या ऐवजी मी तर म्हणेन की ते फुलवालं घ्या, जेणेकरून तुम्हाला तिकडे म्हणजे प्रॉपर बनवता येईल. पण हे वालं पण चांगलं कन्व्हिनियन्स वालं आहे. हे वालं आताच आपण इव्हिनिंगला इकडे आलेलो तर काही नव्हतं. आता हे लोक बघा लगेच इकडे धंदा वगैरे पण लावलाय भाई. आणि इकडे वेगवेगळ्या प्राइस मध्ये वेगवेगळं सगळं भेटतंय. तर मग जर येऊन तुम्ही विचार करतो तर बिंदास बार्गेनिंग करा भाई. इकडे फुलं वगैरे पण जोडी ही 100ला जोडी देतो का तो आपल्याला. आता इकडे जर विचारला तर हा महागच सांगणार आहे, तर त्याला विचारण्याचा अर्थ नाहीच आहे. खूप चांगल्या व्हरायटीज आहेत या माणसाची. पूर्ण लाइटिंगचं मार्केट आहे. पूर्ण लाइटिंगचं मार्केट आहे. पूर्ण लाइटिंग आहे भाई. पूर्ण ऑलमोस्ट सगळ्या जणांनी लावलेले आहेत मार्केट इकडे. तिकडे तुम्हाला सिंगल असे फुल भेटून जातील. 30 रुपये डझन, 40 रुपये डझन अशा पूर्ण प्राइस मध्ये तुम्हाला भेटून जाईल. सगळे ह्या दादाने घेतलाय फक्त आणि फक्त 900 रुपये. म्हणजे अजून पण कमी करू, म्हणजे अजून पण तो कमी करू शकला असता, बट त्याने कमी नाही केला. जर मी असतो तर अजून कमी केलं असतं. 900 रुपयात त्याने ते सगळं घेतलं. आणि आता ऑलमोस्ट सगळीकडे दुकानं लागायला लागले. त्यांच्या समोर आहे ना मोरपंखवाला आहे. तो मोरपंख 10 रुपयामध्ये देईल. मोरपंखवाला आहे. तो बोलला मोरपंख 100ला 7 दिलेत समोरच्या बाईला, तुला मी 8 देतो असं बोलतो. हे बघा इकडे असं पूर्ण रोडवरती ना घेऊन फिरणारे लोक आहेत. तुम्ही इकडे येऊन जर तुम्हाला असं हवं असेल ना, हा तोच आपला अगोदरचाच पोरगा आहे. इकडे पूर्ण असे लागलेले असतात, इकडे पूर्ण असे लागलेले असतात. आता नाहीये, फक्त गाड्यांपासून सावध राहावं. नाही इकडे पूर्ण भरलेली असते ही गल्ली. पण ह्या मुवमेंटला माहिती नाही की काय झालंय, पण ह्या मुवमेंटला एवढी लोक बसलेली नाहीयेत. इकडे पूर्ण बाजार भरतो. बट ह्या मुवमेंटला काहीच भरलं नाही. आपण एकदा आफ्टरनूनला येऊन बघूया इकडे की कसं काय आहे, आणि मग तुम्हाला परत एक व्हिडिओ बनवून दाखवतो. हे बघा इकडे तुम्हाला असं हिरवं हे पण भेटून जाईल तिथे हे वालं. आणि हा बघा हा माणूस हे हिरवा कलरचं जे आपण बघितलेलं ते होतं. ते बघा हे देवाचं आहे. रेलिंग सनफ्लावर्स वगैरे हवे असेल सनफ्लावर्स पण आहेत. बघा इकडून मोस्टली असं चालू होतं मार्केट. जर व्हाईट थीम असेल तुमची तर तुम्ही हेही घेऊ शकता. क्या प्राइस है इसका? 200 रुपये जोडी आहे. 200 रुपये जोडी आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतो अजून गोष्टी. हा जरा ॲटिट्यूड वाला वाटत होता. हा काय कमी करून देणार नाही म्हणून मी जास्त त्याला तिकडे एंटरटेन केलं नाहीये.
पण अशा खूप गोष्टी आहेत बघा, क्रिस्टल्स वगैरे पण आहेत बघा वगैरे. आणि इथून बघा मोगराची लढी वगैरे आहे, झाड वगैरे आहे इकडे. कैसे दिया ये कैसे दिया? 350. 350 रुपयाची ही येते. हे बघा इकडे मोस्टली असे सगळे चालू होत आहेत, दोन्ही साईडला. हे पूर्ण भरलेलं असायचं, आता काय माहिती गर्दीमुळे या लोकांनी मोस्टली बंद केलंय, बट जे लावतात ना ते लावतात अजून पण. कळचे बिचारे कळतात त्यांचं पूर्ण सामान वगैरे ठेवून. सामान वगैरे पण कळतात. गाडी वगैरे येते ना म्हणून इकडे तुम्हाला ग्रीन कलरचं पूर्ण हे पूर्ण पूर्ण ग्रीन असतं. इकडे पूर्ण मेणबत्त्या वगैरे तुम्हाला भेटून जातात समोरच्या शॉपमध्ये आहे प्रॉपर. म्हणजे एवढी गर्दी नाहीये आता, गर्दी नाहीये. ज्यांची दुकानं असतील ना तर सगळं आणि हे गोल्डन फ्लावर्स वगैरे शोधत असतात ना ते बघा इकडे हे असे सिंगल फ्लावर्स पण भेटतात. गोल्डन फ्लावर्स पण आहेत तिकडे. इकडे मोठे फ्लावर्स भेटतात. पोलिसांच्या गाड्या आहेत ना त्यामुळे मार्केट ऑलमोस्ट क्लोज केलेलं आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल ना तर दुपारी वगैरे प्लॅन करा, कारण की दुपारी गाडी वगैरे जास्त नसते. आता गाड्यांमुळे ऑलमोस्ट सगळंच क्लीन केलेलं आहे या लोकांनी. ऑलमोस्ट बाहेर आलेलो नाही, इथे पूर्ण बेकिंगचं सामान वगैरे आहे. आणि हे आपलं समोरचं आहे क्रॉफर्ड मार्केट. तर मग आतमध्ये तिकडे जाण्यास काय आपल्याला हे नाहीये, कारण की डेकोरेशनचं सामान तिकडे काय भेटत नाही, तिकडे फक्त खाण्याचं सामान वगैरे भेटतं. तर तिकडे जाण्यात काय अर्थ नाहीये. आणि इकडे पण पूर्ण आपलं ग्लोसरीज वगैरे काही सामान वगैरे असेल ना, खेळणी वगैरे ते सगळे इकडे या गल्लीत भेटतात. आणि इकडे समोर भेटतात ब्युटी प्रोडक्ट सगळे. तर मग इकडे पण जाण्यात काही अर्थ नाहीये, कारण की आपला हा व्लॉग आहे अपडेट व्हिडिओ ऑफ क्रॉफर्ड मार्केट. गणपती बाप्पांचे जे काय डेकोरेशन सामान आहे ते. पण मोस्टली तरी आता तर काय अलाउड, आता तर इकडे जास्त काय नाहीये इव्हिनिंग असल्यामुळे. तर मग बघूया की परत येऊ आपण दुपारी इकडे आणि मग व्लॉग काढू आणि तुमच्यापर्यंत मी पूर्ण इकडची इन्फॉर्मेशन पोहोचलो की कुठे काय कसं भेटतंय. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. मे बी मी संध्याकाळी आलोय म्हणून सगळ्यांना उठवलंय धंदेवाल्यांना. पण जर तुम्ही आफ्टरनूनला प्लॅन करत सकाळचं प्लॅन करत तर सकाळी एकदा ट्राय करा. मीही नक्कीच तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवेल इकडे येऊन, तर तुम्हीही एकदा नक्कीच. पण संध्याकाळी जास्त लोकांनी प्लीज नका येऊ, कारण की संध्याकाळी इकडे काहीच अवेलेबल नाहीये त्यासाठी. ओके. एक गोष्ट, जर तुम्ही इकडे येत असाल बाप्पांच्या शॉपिंगसाठी कोणत्याही सजावटीच्या सामग्रीसाठी, भाई बार्गेनिंग इज मस्ट. जे ते लोक बोलतील ते उचलून घेऊ नका. बार्गेनिंग भाई तुक्केवाली काहीही करा भाई बिंदास, कारण की कोण इकडे काय बोलणार नाही. बिंदास काही बार्गेनिंग बोला, फक्त एवढंच. आणि आपला वॉलेट वगैरे वस्तू वगैरे नीट सांभाळा. आणि छोट्या पोरांना प्लीज ह्या गर्दीत घेऊन येऊ नका, कारण की इकडे आपण स्वतःलाच हँडल करू शकत नाही, छोट्या पोरांना ते कसं हँडल करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि मोस्टली कॅश आणा, नाहीतर कॅश आणा. जीपे पण चालतो, पण काही ठिकाणी जीपे चालत नाही, तर मग कॅश पण कॅरी करा. फक्त वॉलेट वगैरे कॅरी करू नका, कारण इकडे चोरी खूप होते. तर मग सगळं नीट वगैरे व्यवस्थित घ्या. पण बार्गेनिंग इज मस्ट भाई.